Welcome to all students. So last lecture we have seen the calibration of the instrument. तर या लेक्चरमध्ये आपण चॅप्टर नंबर 1चा शेवटचा टॉपिक बघणार आहोत. त्याचं नाव आहे एरर्स इन द मेजरमेंट म्हणजे काय की आपल्याला काहीतरी मोजमाप करायचं आहे. तर इलेक्ट्रॉनिक्समध्ये आपल्याला काय मोजायचं आहे? वी हॅव टू मेजर द व्होल्टेज, करंट अँड टाईम. हे मेनली 3 पॅरामीटर आपण मोजतो इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स. तर मेजरमेंट करताना आपण फोकस कोणावर करायचं? वी हॅव टू फोकस ऑन 2 व्हॅल्यूज. फर्स्ट वन आहे ट्रू व्हॅल्यू, खरी व्हॅल्यू, ट्रू व्हॅल्यू. आणि सेकंड जी आहे ती आहे मेजर्ड व्हॅल्यू, जी आपण मोजलेली आहे. तर मोजलेली व्हॅल्यू म्हणजे काय असणार? मेजर्ड व्हॅल्यू. आणि खरी व्हॅल्यू म्हणजे काय? ट्रू व्हॅल्यू. तर एररची डेफिनेशन आपण अगोदर बघितली की एरर म्हणजे काय की मोजलेली व्हॅल्यू आणि ट्रू व्हॅल्यूमध्ये जो फरक आहे त्याला आपण काय म्हणायचं? एरर. सो एरर इज डिनोटेड बाय स्मॉल अल्फाबेट ई इज इक्वल टू मेजर्ड व्हॅल्यू. ओके, मेजर्ड व्हॅल्यू याला व्ही करायला लागेल. मेजर्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू. आणि जर ट्रू व्हॅल्यू जास्त असेल तर काय येणार? ट्रू व्हॅल्यू मायनस मेजर्ड व्हॅल्यू. त्याच्यामध्ये आपण मॉड घेतला आहे. मॉड म्हणजे की याची व्हॅल्यू कधीही निगेटिव्ह नसणार. तर एरर इज ऑलवेज अ पॉझिटिव्ह व्हॅल्यू. ओके, सो एरर आला म्हणजे काय आलं आहे की मोजलेली व्हॅल्यू आणि ट्रू व्हॅल्यू हे बरोबर नाहीत. म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे? डिफरन्स आहे. सो डिफरन्स मीन्स मायनस. ओके, तर एरर हा मेजरमेंटमध्ये का आला, त्याचे टाईप्स कोणकोणते आहेत आणि एरर कमी कसा करता येईल ते आपण आज या लेक्चरमध्ये बघणार आहोत. सो फर्स्ट, देअर आर 3 टाईप्स ऑफ एरर. 3 प्रकारचे एरर आपल्याला भेटतात कुठे? मोजमाप करताना, मेजरमेंट करताना. तर पहिलं आहे ग्रॉस एरर, सेकंड वन इज सिस्टमॅटिक एरर आणि थर्ड वन इज रँडम एरर. सो आपण लेक्चर स्टार्ट केलं एरर्स इन द मेजरमेंट. व्होल्टेजचं मोजमाप करताना किंवा करंट असेल, टाईम असेल, यांचं मेजरमेंट करताना एरर जर आला तर तो एरर कोणता, त्याचे टाईप्स कोणते, हे आपण या लेक्चरमध्ये बघत आहोत. सो फर्स्ट वन इज ग्रॉस एरर, सिस्टमॅटिक एरर अँड रँडम एरर. तर पहिला आपण बघूया ग्रॉस एरर म्हणजे काय. सो फर्स्ट एरर इज अ ग्रॉस एरर. तर याचं पहिले आपण बघूया कॉज म्हणजे याचं कारण काय आहे, हा एरर आला कशामुळे. ओके, सो ग्रॉस एरर कॉज जर आपण बघितलं, सो ग्रॉस एरर इज ऑकर ड्यू टू द ह्युमन मिस्टेक. ह्युमन म्हणजे काय? मानवी चूक झाली आहे. कधी? व्हाईल टेकिंग द रीडिंग घेतानाच जर आपण चुकलो तर त्या एररला आपण काय म्हणायचं? ग्रॉस एरर. बरोबर. याचं एक एक्झाम्पल बघूयात आपण. सो वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ ग्रॉस एरर इज, इथे आपण बघूयात. सो एक व्होल्टमीटर आहे. त्या व्होल्टमीटरचं काम काय आहे? टू गिव्ह द व्हॅल्यू ऑफ व्होल्टचं मेजरमेंट करण्यासाठी आपण काय यूज केलं आहे? व्होल्टमीटर यूज केलं. सपोज त्याची ट्रू व्हॅल्यू, खरी व्हॅल्यू आहे 50 व्होल्ट. बरोबर, खरी व्हॅल्यू आहे 50 व्होल्ट. आणि आपण जेव्हा त्याची व्हॅल्यू मोजली व्होल्टमीटरने तेव्हा आपल्याला काय भेटलं? मेजर्ड व्हॅल्यू. ती भेटली आपल्याला 48 व्होल्ट. पण आपण रीडिंग घेतानाच आपण जर चुकीची रीडिंग घेतली, म्हणजे त्याने दाखवलं 48 व्होल्ट पण आपण लिहिताना लिहिलं 84 व्होल्ट. बघा, 48चं आपण काय बघितलं? 84. तर इथे काय झालं आहे? इथे झाली आहे ह्युमन मिस्टेक व्हाईल टेकिंग द रीडिंग. तर ह्या एररला आपण म्हणायचं आहे ग्रॉस एरर. म्हणजे काय की इन्स्ट्रुमेंटनी तर रीडिंग बरोबर दाखवली पण आपण रीडिंग घेताना आपण चुकीची रीडिंग घेतली आहे. म्हणून तो जर एरर आला, कशामुळे? ह्युमन मिस्टेकमुळे जर एरर आला त्याला म्हणायचं ग्रॉस एरर. दुसरं एक एक्झाम्पल आहे टेम्परेचरचं. टेम्परेचर मी मोजलं, त्याची व्हॅल्यू आली 32.5 डिग्री सेल्सिअस. बरोबर आहे. टेम्परेचर जर मोजलं थर्मामीटरने तर थर्मामीटरने काय दाखवली? मेजर्ड व्हॅल्यू MV 32.5 डिग्री सेल्सिअस. पण मी रीडिंग घेताना माझ्याकडून चूक झाली आहे आणि मी काय लिहिली रीडिंग? 35.2. म्हणजे 5 इकडे केलं आणि 2 इकडे केलं. इथे चूक कोणात झाली आहे? इथे चूक आहे बिकॉज ऑफ द ह्युमन वाईल टेकिंग द रीडिंग.
सो दिस टाईप ऑफ एरर जी मेजर्ड व्हॅल्यूमध्ये आपण चुकीची व्हॅल्यू घेतली आहे त्या एररला आपण काय म्हणायचं आहे, ग्रॉस एरर. तर कळालं कारण. त्याच्यामध्ये कॉज जो आहे तर कॉज इज बिकॉज ऑफ द ह्युमन मिस्टेक. इन्स्ट्रुमेंटची काहीही चूक नाही आहे, पण आपण रिडिंग घेतानाच चुकलोत, त्याला म्हणायचं ग्रॉस एरर विच इज ड्यू टू बिकॉज ऑफ द ह्युमन मिस्टेक. हे झालं त्याचं कॉज, कारण. त्यानंतर हा एरर आपल्याला कसं कमी करता येईल, कारण की मेजरमेंट आपण जेव्हा करतो तेव्हा त्याच्यामध्ये एरर यायला हवेत का, त्याच्यामध्ये एरर कसे पाहिजे, 0 पाहिजे, किंवा आले तरी पण ते कसे हवेत, मिनिमम पाहिजे. तर मेजरमेंट करताना आपलं मेन फोकस काय असतं की ॲक्युरसी वाढली पाहिजे, ॲक्युरसी जास्त पाहिजे, आणि एरर कसा पाहिजे, मिनिमम पाहिजे. त्याच्यामध्ये ग्रॉस एरर आपल्याला कसा कमी करता येईल त्याचे काही स्टेप्स आहेत ते आपण बघूयात. तर पहिलं याच्यामध्ये पॉईंट जो आहे त्याला आपण म्हणूया करेक्टिव्ह मेजर. करेक्टिव्ह मेजर म्हणजे काय की याच्यामध्ये करेक्शन करण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल, एरर कमी करण्यासाठी काय काय करावं लागेल. तर पहिला जो केअर घ्यायची आहे, पहिलेच जी करेक्टिव्ह मेजर घ्यायचं आहे ते आहे केअर शुड बी टेकन. जेव्हा आपण रीडिंग घेतोय तेव्हा खूप काळजीने रीडिंग घ्यायचं आहे. इथे बघा 32.5 होतं, पण आपण काय घेतली 35.2. सो ग्रॉस एरर कमी जर करायचं असेल, सो टेक प्रॉपर केअर व्हाईल टेकिंग द रीडिंग. त्यानंतर टेक ॲटलिस्ट 3 रीडिंग्स. एकच रीडिंग ही 3 वेळेस घ्यायची, म्हणजे हीच व्हॅल्यू तुम्हाला मोजायची असेल तर ही 3 वेळेस बघा, त्यानंतर त्याची व्हॅल्यू नोट डाऊन करायची आहे. सो टेक ॲटलिस्ट 3 रीडिंग. एकच व्हॅल्यूचे 3 किंवा 4 वेळेस त्याला बघून रीडिंग नोट डाऊन करायचं आहे. थर्ड आहे रीडिंग बाय मोर पर्सन. सपोज वर्गामध्ये 3 विद्यार्थी आहे, ए बी सी. ए कडून चूक होऊ शकते व्हाईल टेकिंग द रीडिंग बिकॉज ऑफ द ग्रॉस एरर, ह्युमन मिस्टेक होऊ शकते ए कडून, पण तीच मिस्टेक बी कडून होणार नाही, किंवा तीच मिस्टेक सी कडून होण्याचे चान्सेस हे फार कमी आहेत. म्हणून काय करायचं, रीडिंग ज्या आहेत त्या एकापेक्षा जास्त व्यक्तीने घ्यायच्या, जेणेकरून एका व्यक्तीकडून जरी चूक झाली तरी दुसरी किंवा तिसऱ्या व्यक्तीकडून चूक होण्याचं जी शक्यता आहे ती फार कमी असते. सो ग्रॉस एरर कमी करण्यासाठी काय काय करावं लागेल, प्रॉपर केअर शुड बी टेकन, टेक ॲटलिस्ट 3 रीडिंग्स अँड रीडिंग बाय द मोर पर्सन. तर पहिला एरर आता आपण बघितला, दॅट इज नथिंग बट द ग्रॉस एरर. तो कशामुळे आला आणि त्याला कमी कसं केलं, आपण कसं कमी करता येईल, ते सर्व स्टेप्स आपण आता त्याच्यामध्ये बघितल्या. नेक्स्ट जो एरर आहे तो आहे सिस्टमॅटिक एरर. तो आता आपण बघूयात. सो व्हॉट इज सिस्टमॅटिक एरर. सिस्टमॅटिक एरर म्हणजे काय आणि सिस्टमॅटिक एरर हा कमी कसा करता येईल त्यावर आपण फोकस करणार आहोत. सो सेकंड टाईप ऑफ एरर इज सिस्टमॅटिक एरर. सिस्टमॅटिक एररमध्ये पण 3 टाईप आहेत, त्याचे 3 सब टाईप म्हणू आपण. पहिला आहे इन्स्ट्रुमेंटल एरर. पहिला टाईप कोणता आहे, इन्स्ट्रुमेंटल एरर. त्याचं नावातच बघा, इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणजे एरर कोणामुळे आला आहे, एरर इज ऑकर्ड बिकॉज ऑफ द इन्स्ट्रुमेंट. त्याच्यामध्ये जो एरर येणार आहे तो एरर कोणामुळे येणार आहे, बिकॉज ऑफ द इन्स्ट्रुमेंट. त्याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंटल एरर ऑकर व्हेन इन्स्ट्रुमेंट इज फॉल्टी. जर इन्स्ट्रुमेंटच फॉल्टी असेल तर तुम्ही त्याला काहीही व्हॅल्यू द्या तर तो काय करेल, चुकीची व्हॅल्यू नेहमी दाखवेल. त्याच्यामध्ये जर इन्स्ट्रुमेंट जर फॉल्टी निघाला तर तो जो एरर आहे त्या एररला आपण काय म्हणायचं, इन्स्ट्रुमेंटल एरर. तर इन्स्ट्रुमेंटल एरर कमी कसा करता येईल, व्हॉट इज द करेक्टिव्ह मेजर. तर कॅलिब्रेशन जे आहे ते आपण वेळोवेळी केलं पाहिजे. मागच्या लेक्चरला बघितलं आपण, कॅलिब्रेशनवरून आपल्याला काय कळतं, एक तर त्याची कळती आपल्याला ॲक्युरसी, तो किती बरोबर रीडिंग शो करतो, आणि सेकंड कळतं की त्याच्यामध्ये एरर कोणकोणते आहेत. तो वेळोवेळी आपण कॅलिब्रेशन हे करायला हवं, जेणेकरून कॅलिब्रेशनवरून आपल्याला ॲक्युरसी हे कळेल आणि एरर किती आहे हे कळणार. त्यानंतर यूज प्रॉपर इन्स्ट्रुमेंट. तर असेंब्ली करताना म्हणजे एकापेक्षा जास्त पार्ट जोडताना त्याची असेंब्ली करताना व्यवस्थित करायची आहे आणि इन्स्ट्रुमेंट हा प्रॉपरली यूज करायचा आहे. ह्या स्टेप जर फॉलो केले आपण तर इन्स्ट्रुमेंटल एरर हा कमी होऊ शकतो. हे झालं पहिलं सिस्टमॅटिक एरर. दुसरा सिस्टमॅटिक एरर आहे इन्व्हायरमेंटल एरर. बरोबर, इन्व्हायरमेंटल एरर नावातच आहे. इन्व्हायरमेंटल म्हणजे काय की सभोवतालचं जे वातावरण आहे त्या वातावरणामुळे इन्स्ट्रुमेंटवर परिणाम झाला आहे
आणि त्याच्यामुळे आपल्याला काय भेटलं आहे, एरर भेटला आहे इन द मेजर्ड व्हॅल्यू. तर एरर जो इन्व्हायरमेंटच्या काही फॅक्टरमुळे येतो त्या एररला आपण काय म्हणायचं, इन्व्हायरमेंटल एरर. तर इन्व्हायरमेंटलमध्ये कोणकोणते असे पॅरामीटर आहेत जे की इन्स्ट्रुमेंटला अफेक्ट करतील, तर काय टेम्परेचर आहे. टेम्परेचर जर कमी जास्त झालं तर रीडिंगमध्ये पण त्याचा परिणाम हा दिसतो. ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता, डस्ट म्हणजे आपण त्याला धूळ म्हणूया. सपोज एक पॉइंटर आहे, या पॉइंटरला व्हॅल्यू शो करायचं आहे, पण या पॉइंटरवर जर डस्ट साचली असेल तर पॉइंटर हा मूव्ह करणार नाही. तर डस्टमुळे पण आपल्याला चुकीची रीडिंग भेटते. त्यामुळे तो जो एरर येतोय त्याला म्हणायचं इन्व्हायरमेंटल एरर किंवा व्हायब्रेशन्स आहे. इथे आपण पॉइंटर ठेवला, व्होल्टमीटर आहे आणि हा टेबल असेल सपोज. आपण जर टेबलला व्हायब्रेट केलं तर हा पॉइंटर पण काय होणार आहे, व्हायब्रेट होणार आहे. त्याच्यामुळे व्हायब्रेशनमुळे पण आपल्याला चुकीची रीडिंग भेटू शकते. त्याच्यामुळे इन्व्हायरमेंटल एरर हा एक तर टेम्परेचरमुळे, ह्युमिडिटी, डस्ट किंवा व्हायब्रेशनमुळे होतो. त्याला आपण म्हणायचं इन्व्हायरमेंटल एरर. ओके. तर इन्व्हायरमेंटल एरर हा आपण कसा कमी करू शकतो ते आपण बघत आहोत. तर व्हॉट इज द करेक्टिव्ह मेजर टू रिड्यूस द इन्व्हायरमेंटल एरर. तर पहिलं आहे प्रॉपर शील्ड टू द इन्स्ट्रुमेंट. तर शील्ड म्हणजे काय, त्याला झाकून टाकणे आहे. कशाला, इन्स्ट्रुमेंटला. सपोज आपल्याकडे एक व्हेकल आहे, बरोबर, गाडी आहे सपोज. जर ती गाडी पावसामुळे जर खराब होत असेल, पावसामुळे किंवा धूळ असेल, तर आपण ती खराब होऊ नये म्हणून आपण काय करतो, त्या गाडीला झाकून टाकतो, बरोबर आहे. त्याच्यामुळे एन्व्हायरमेंटलचा काहीही परिणाम आपल्या टू व्हीलरवर होत नाही. त्याचप्रकारे इन्स्ट्रुमेंटवर इन्व्हायरमेंटचा बाहेरचा परिणाम होऊ नये म्हणून आपण त्याला काय करायचं आहे, शील्ड, एक कवर त्याला द्यायचं आहे, प्रॉपर शिल्डिंग त्याला करायचं आहे. सेकंड जे आहे की आपण त्याला कॅलिब्रेशन करायचं आहे टाईम टू टाईम. ओके. सो वी हॅव टू डू द कॅलिब्रेशन टाईम टू टाईम. तर हे झालं आपलं इन्व्हायरमेंटल एरर. थर्ड जो एरर आहे सिस्टमॅटिक एरर, तो आहे ऑब्झर्वेशनल एरर. की ऑब्झर्वेशन करतानाच आपल्याकडून चूक झालेली असेल तर त्या एररला वी हॅव टू कॉल द ऑब्झर्वेशनल एरर. ऑब्झर्वेशनल एरर इज अल्सो कॉल्ड ॲज अ पॅरलक्स एरर. काय म्हणतो आपण त्याला, अल्सो कॉल्ड ॲज अ पॅरलक्स एरर. त्याचं एक्झाम्पल जे आहे बेस्ट ते आपण बघूयात आता. सपोज इथे एक व्होल्टमीटर आहे, हा त्याचा पॉइंटर आहे व्हॅल्यू शो करण्यासाठी. त्याने दाखवलं 50 व्होल्ट. आपण जर स्ट्रेट जर बघितलं तर आपल्याला काय व्हॅल्यू दिसणार, 50 व्होल्ट, बरोबर. आपण जर स्ट्रेट, हे आपलं आय आहे, डोळा, इथून जर आपण जर स्ट्रेट बघितलं देन व्हॉट व्हॅल्यू वी आर सीइंग, 50 व्होल्ट. सेम केस जर आपण बघताना जर उजव्या साईडनी बघितलं, सपोज दिस इज आय, इथून जर मी बघितलं, ह्या दिशेने जर मी बघितलं तर मला काय दिसणार, 48 व्होल्ट. म्हणजे इन्स्ट्रुमेंटने बरोबर दाखवलं आहे, पण माझं ऑब्झर्वेशनची जी लाईन ऑफ साईट आहे, लाईन ऑफ साईट म्हणजे काय की माझी जी बघण्याची दिशा जी आहे ती जर चुकली तर तो एरर आपण काय म्हणायचं, ऑब्झर्वेशनल एरर और पॅरलक्स एरर. तेच जर मी इकडून जर बघितलं तर मला काय दिसेल, 52 व्होल्ट. कारण की माझा लाईन ऑफ साईट म्हणजे बघण्याची जी दिशा आहे, जी डायरेक्शन आहे ती चुकलेली आहे. त्याच्यामुळे जो एरर ह्या पद्धतीने येतोय त्याला आपण काय म्हणायचं, पॅरलक्स एरर. सो त्याला आपण काय म्हणायचं, रॉंग सेल रीडिंग. स्केलची रीडिंग आपण रॉंग घेतोय का, बिकॉज ड्यू टू द लाईन ऑफ विजन इज रॉंग. तर लाईन ऑफ विजन कसं पाहिजे, स्ट्रेट ॲज पर द पॉइंटर. पॉइंटर ज्या दिशेला त्याच दिशेने आपण बघायचं आहे. लेफ्ट किंवा राईटने जर आपण बघितलं तर आपल्याला चुकीची रीडिंग ही भेटू शकते. ओके. तर ऑब्झर्वेशनल एरर कमी कसा करता येईल, व्हॉट इज द करेक्टिव्ह मेजर. तर सर्वात बेस्ट जो मेथड आहे एरर कमी करण्याची, ऑब्झर्वेशनल एरर, ते आहे यूज डिजिटल डिस्प्ले. आता हा जो डिस्प्ले आहे तो कोणता आहे, ॲनालॉग, ज्याच्यामध्ये आपल्याला पॉइंटरने व्हॅल्यू कळते. पण डिजिटलमध्ये आपल्याला काय भेटणार आहे, डायरेक्टली व्हॅल्यू भेटणार आहे स्क्रीनवर. तर आपल्याला असं पॉइंटरकडे बघायची काही गरज नाही आहे. डिजिटल डिस्प्लेमध्ये आपल्याला डायरेक्टली व्हॅल्यू भेटतं आहे ऑन द स्क्रीन. ओके. तर शेवटचा जो एरर आहे तो आहे रँडम एरर. सो लास्ट टाईप ऑफ एरर इज रँडम एरर. आतापर्यंत आपण काय बघितलं, ग्रॉस, त्यानंतर आपण काय बघितलं, सिस्टेमॅटिक,
सिस्टमॅटिकमध्ये पण 3 प्रकार. पहिला आहे इन्स्ट्रुमेंट फॉल्टी आला, सेकंड वातावरणाचा परिणाम इन्व्हायरमेंटल, आणि थर्ड वन इज ऑब्झर्वेशनल, त्याला आपण काय म्हणतो पॅरलक्स एरर. ओके. आणि शेवटचा जो आहे नावाचाच आहे रँडम, म्हणजे याचं जे नेचर आहे ते फिक्स नाही आहे, तो रँडमली कधीही येतोय. तर हा एरर केव्हा येणार, व्हॉट इज द कॉज? तर हा एरर केव्हा येतोय, जेव्हा आपण ग्रॉस एरर आणि सिस्टमॅटिक एरर कमी केले, ग्रॉस एरर कमी केले, सिस्टमॅटिक एरर कमी केले, तरी पण जो एरर येतोय तो एररला आपण काय म्हणायचं, रँडम एरर. सो रँडम एरर इज रिमेनिंग आफ्टर ग्रॉस एरर अँड सिस्टमॅटिक एरर इज मिनिमाइज. म्हणजे ग्रॉस एरर आपण कमी केले, सिस्टमॅटिक एरर आपण कमी केलं, तरी मेजरमेंटमध्ये एरर येतोय, तर त्या एररला आपण काय म्हणायचं, रँडम एरर. याचा जो कॉज आहे, ते कारण जे आहे ते अननोन आहे. कोणालाच माहीत नाही की याचं एरर हा आला कशामुळे, कारण की आपण सिस्टमॅटिक एरर कमी केला, ग्रॉस एरर कमी केला, तरी पण एरर येतोय. त्याचं कॉज जे आहे, याचं जे कारण जे आहे ते अननोन आहे, माहीत नाही आहे. आणि कारणच जर आपल्याला अननोन असेल तर आपण त्याला रेड्यूस करू शकत नाही. एकदा का कारण कळालं तर आपण त्याला रेड्यूस करू शकतो, पण रँडम एररमध्ये त्याचं कारण आपल्याला कळत नाही आहे, त्याच्यामुळे तो एरर आपण रेड्यूस करू शकत नाही. ओके. तर हे होतं आपलं थर्ड टाईप ऑफ एरर, दॅट इज रँडम एरर. तर हे झालं आपलं युनिट नंबर 1. युनिट नंबर 1 हा आपला संपलेला आहे. सो नेक्स्ट लेक्चरपासून वी विल स्टार्ट द युनिट नंबर 3. एक तर युनिट नंबर 3 सुरू करूया आपण. ओके. तर पहिल्या युनिटमध्ये आपण काय काय बघितलं, त्याच्यामध्ये आपण बघितलं की इन्स्ट्रुमेंटचे टाईप कोणकोणते आहेत, ऑब्सोल्यूट अँड सेकंडरी इन्स्ट्रुमेंट, बरोबर आहे. त्यानंतर आपण बघितलं की त्याचं स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स कोणकोणते आहेत. त्यानंतर बघितलं डायनामिक कॅरेक्टरिस्टिक्स कोणकोणते आहेत. त्यानंतर बघितलं आपण त्याचे स्टँडर्ड कोणकोणते आहेत मेजरमेंटमध्ये. नंतर आपण बघितलं कॅलिब्रेशन म्हणजे काय, आणि आता बघितलं एरर, टाईप्स ऑफ एरर बघितले आपण. सो पहिला चॅप्टर फिनिश झाला आहे, आणि आता आपण नेक्स्ट लेक्चरपासून वी विल स्टार्ट युनिट नंबर 3. ओके. सो दॅट्स इट फॉर टुडेज लेक्चर. वी विल मीट इन नेक्स्ट लेक्चर फॉर द युनिट नंबर 3. थँक्यू.